इथे तर कोल्हापूर समोर सातारा उभा आहे, तर कोण कोणावर भारी पडेल असं वाटतं तुम्हाला? सर नक्कीच मी पडेल, कारण श्री छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरची लेक आहे मी. आणि मी छुईमुईसी गुडिया नाहीये, मी एक वाघीण आहे जी वार पण करायला माहितीये तिला आणि दहाडायला पण माहितीये तिला. अनुश्री, तुम्ही ओळखता यांना? नाही, मी पहिल्यांदाच भेटतेय, पण मला खूप छान वाटलं तुला भेटून. पण सर मला असं वाटतंय की मुंबईमधून ट्रॉफी निघतीये तर ती पहिली साताऱ्यातच थांबणार, सो ती पुढे जायचा चान्सच नाहीये. वा, क्या आणि मी बात आहे. थेट अंबाबाईचा. एवढं नक्की आहे तुमच्या दोघींची जुगलबंदी कमाल रंगणार आहे. ती लोकांना पाहायला पण आवडेल, ते आम्हाला पण पाहायला आवडेल. नक्कीच सर. समोर जर सळसळतं रक्त असेल ना तर आपलं पण खून खोलत आहे Of आणि course. खेळायला अजून मजा येते. तेच तर पाहिजे ना. खेळायला नाही, यावेळेस लढायला मजा येईल. बाप रे, तुम्ही दोघी जेव्हा बोलताय ना, मला असं वाटतं की दोन तलवारी एकमेकांशी भांडतायत आणि आपटतायत, खान 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 खडांग खडांग खडांग. सर युद्धकलेत पारंगत आहे मी, मर्दानी खेळ खेळते. वा, तुम्हाला सगळंच येतंय. सर लहानपणापासून सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेतलंय, कारण की मला घरच्यांनी फक्त रील्स बनवायला नाही शिकवलंय, माझ्या घरच्यांनी मला लढायला शिकवलंय, सक्षम होण्याला शिकवलंय आणि स्वतःची रक्षा स्वतः करायला शिकवलंय. मी जरी रील बनवत असले तरी माझ्याकडे बराच अनुभव आहे आणि माझ्याकडे तेवढं डोकं सुद्धा आहे. नुकतं ताकद वापरून गेम जिंकता येत नाही. मग कितीही काही आपल्याकडे किती स्किल्स असले तरी ते कुठे वापरायचे हे सुद्धा कळायला पाहिजे. तुम्ही दोघी तोडीस तोड आहात. मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.